या बी पोट्टे झुणका भाकर खाले एक नंबर गरम गरम हाय. तर रामराम मंडळी, मी पवन. कैसे हो आप मियाँ हबीबी? अरे बा बाहेर लय ऊन आहे म्हणून असंच राहावं लागते, नाही तर उन्हानं का नाही माणूस मरूनच जायचा होय. मजाक नाही. तुम्ही बी अशीच गॉगल लावत जा आणि वरून दुपट्टा घेत जा. तर मला जायचं होतं यवतमाळले. माझ्यासोबत होता माझा मित्र सागर भाऊ मिळमिले आणि आम्ही टाकत असतो आमच्याच गावातल्या पेट्रोल पंपावर 200 ते 250 रुपयाचं डिझेल. म्हणजे जायचं ह्याच पंपावरून यायचं ह्याच पंपावरून. यवतमाळात गेलो, गुलभाऊ जयस्वाल भेटले आम्हाला. म्हणे आता तुम्हाला आता भाकर खास लागते म्हणे. मी म्हणलं कायले आपण मागे यायचं, तर रपारप 2 भाकरी खाल्ल्या भाऊ मी. एक नंबर चव होती. बिना मसाल्याचं जेवण असते, खाऊन घ्यायचं. ऑफिसमध्ये त्यांनी भेटले आणि का बोलले तेच त्याला माहीत. मग ऊन जास्त होती म्हणून मी एसीच्या गाडीमध्ये येऊन बसलो. यांनी बी येऊन बसले. एसी घेत होतो तेवढ्यात तर माझ्या मित्राला माझी एसी काही घेणं आवडलं नाही. त्यानं मला डबल बाईकवर बसवलं आणि बाहेर नेलं उन्हाची हवा खात. मग आम्ही गेलो दत्त मंदिरापासून ते सब्जी मंडी गिंडी राहत नाही का, तिथून गेलो बा सरे चालत चालत. मग असं केल्यावर गुपचूप ठेला होता ज्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनवर अशी आहे. त्या गुपचूपच्या ठेल्यावर थांबलो. त्यानं मग पापडी घेतली. त्याच्यामध्ये मी एक पापडी खाऊन घेतली. तसं मग पोट आपल्या झुणका भाकरनं भरलंच होतं. पण एकच खाल्ली. माझ्या मित्रानं काही झुणका भाकर खाल्ली नव्हती ना. मग एवढं करून आम्ही आलो मोटर घ्यायला. 3-4 मोटरी इथून घेतल्या आणि मग घराकडे आलो. आमच्या गावामध्ये लागलं होतं हे आईस गुलाचं सेंटर मस्तपैकी. मग मी म्हणलं आता मित्राला इथं बी 2-3 रुपये खर्च करायला लावास. मस्त त्यानं मला आईस गुला चारला. आमचा गुला असा भेटते. आता मी गुला खातो. तुमची डीट नको लागाली. बाय बाय टाटा.